5 मे अंगारिका संकष्टी चतुर्थीला उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरामध्ये हे पदार्थ खाऊ नका. श्री स्वामी समर्थ मंडळी, येत्या 5 मे 2026 रोजी आलेली आहेत अंगारिका संकष्टी चतुर्थी. जसे की आपल्याला माहित आहे, प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी तिथी येत असतात. एक असते कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरी असते शुक्ल पक्षामध्ये. जी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. आणि जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि ह्या चतुर्थीला अंगारिका चतुर्थी असे म्हटले जाते. अंगारिका चतुर्थी ही वर्षातील सर्वात मोठी चतुर्थी तिथी मानली जाते. या दिवशी व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभ फळ प्राप्त होते. म्हणजेच आपल्याला 21 संकष्टीच्या शुभ फळ आहे तर ते मिळत असते आणि म्हणून ह्या दिवशी सर्वजण व्रत करून भगवान श्री गणेशाची पूजा करतात. अंगारिका चतुर्थीचा योग हा फार दुर्मिळ आहे, जो वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा येत असतो आणि म्हणून ह्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असतात. त्यामुळे पृथ्वीवरती गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्य करत असते. या दिवशी वातावरणात गणेश लहरी, सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने त्याचे आपल्याला अनंत पटीने फळ मिळते. परंतु या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. तर भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत नसतात आणि आपल्याकडून काही ह्या चुका ज्या आहेत त्या होऊन जातात. अगदी जाणून बुजून तर ह्या चुका आपण करत नाही, पण आपल्याकडून ह्या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो किंवा जे काही व्रत करतो तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणत असतो की मी कितीही देवाची पूजा करतो, सेवा करतो, काही उपाय सुद्धा करतो, परंतु त्याचे फळ आहे तर ते मला काही मिळत नाही. या उलट दुष्परिणामच हे भोगावे लागत असतात. तर म्हणून आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अंगारिका चतुर्थीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. तसेच तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण घरामध्ये तुम्हाला ह्या 2 भाज्या अजिबात बनवायच्या नाही, नाहीतर संकटे मागे लागतील. घरात गरिबी आणि दारिद्र्य येऊ लागेल. त्याचबरोबर ह्या अंगारिका चतुर्थीला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत. त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना या दिवशी काही वस्तू अर्पण करत असतो, काही नैवेद्य अर्पण करत असतो, परंतु काही गोष्टीची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहेत. तसेच कोणत्या सेवा करायच्या आहेत, त्यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील. तर अशी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तर पहा, ही नवीन वर्षातील दुसरी अंगारिका चतुर्थी आहे आणि म्हणून ह्या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते. आपण या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टीचे शुभ फळ मिळणार आहे. त्यामुळे या दिवशी प्रत्येकाने व्रत करायचे आहे. ह्या अंगारिका चतुर्थीचा प्रारंभ 5 मे रोजी पहाटे 5:24 होणार आहे आणि समाप्ती 6 मे रोजी सकाळी 7:51 होणार आहे. आणि म्हणून 5 मे रोजी संपूर्ण दिवस मंगळवार आणि चतुर्थी तिथी एकत्र आल्याने ही अंगारिका चतुर्थी असेल आणि त्यामुळे व्रत उपवास 5 मे रोजी ह्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे आहे, स्नान करायचे आहेत. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्ही टाकू शकता, चिमूटभर हळद टाकू शकता. यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची तुम्हाला पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढावा. तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. शक्य असेल तर तुपाचा आणि तेलाचा
हे दोन्ही दिवे या दिवशी आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा समोर लावावे. यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदीची फुले, दुर्वा अर्पण करायचे आहेत. हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत. अष्टगंध लावायचा आहेत आणि धूप दीप अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचे आहेत. ओम गण गणपते नमः ह्या बाप्पांच्या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच तुम्ही या अंगारिका चतुर्थीच्या व्रताचा संकल्प सुद्धा करू शकता. या दिवशी गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष ह्या सेवा तुम्ही खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. यामुळे गणपती बाप्पाची कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते. तसेच यथाशक्ती जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही गोरगरिबांना, गरजू व्यक्तींना दान सुद्धा करू शकता. या दिवशी जर तुम्ही उपवास करत असेल तर उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदय झाल्यानंतरच सोडला जातो. त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाची वेळ पाहणे याला खूप जास्त महत्त्व आहे. अगदी आपल्याला चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर आपण अगदी उपवास नाही केला तरीही चालेल, पण जेव्हा आपण अंगारिका चतुर्थीचा उपवास करतो तेव्हा चंद्रोदयाची वेळ जी आहे तर ती पाळलीच पाहिजे. तर ह्या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे ती रात्री 10:14 असेल. तर ह्याच वेळेमध्ये आपल्याला उपवास म्हणजे व्रत जे आहे तर ते सोडायचे आहे. आणि तर या दिवशी तुम्हाला उपवास करणं शक्य झालं नाही तर चालेल, तुम्ही फक्त अगदी मनापासून श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा सेवा केली तरीही बाप्पाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. गणपती बाप्पा जे आहेत ते बुद्धिबळ आणि विवेकाची देवता आहे. तरी या दिवशी आपल्याला काही ज्या भाज्या आहेत त्या मात्र आपल्याला चुकूनही खायच्या नाहीत. तर ह्या भाज्या कोणत्या असणार आहेत किंवा असे कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत. या दिवशी जरी तुम्ही उपवास करणार नसेल तरीही संध्याकाळी उपवास सोडताना आपल्याला कांदा आणि लसूण किंवा मुळा असेल, गाजर असेल, स्वीट असेल, फणस असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सुद्धा आपल्याला खायला टाळायच्या आहेत. बरेच जण उपवासामध्ये फणस खातात, परंतु फणस हे फळ आहे ते कोणत्याही उपवासामध्ये खाल्ले जात नाही. त्यामुळे फणसाचं सेवन आपल्याला या दिवशी अजिबात करायचं नाही. त्यासोबत गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये किंवा नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशी पत्राचा वापर जो आहे तर तो अजिबात करायचा नाही, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशी पत्र हे वर्ज्य मानले जाते. या दिवशी आपण बाप्पांना तुळशी पत्र अर्पण केले तर ते क्रोधित होतात, त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला अजिबात करायची नाही. त्याचबरोबर ह्या दिवशी काहीही झालं तरीही घरामध्ये अंडी असेल, मटण असेल, मच्छी असेल तर आपल्याला मांसाहार घरामध्ये सुद्धा आणायचा नाही. त्याला स्पर्श सुद्धा करायचा नाही आणि खायचं तर बिलकुल नाही. आता या दिवशी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, तरी ह्या दिवशी आपल्याला सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत. जर तुम्ही उपवास करणार असेल तर ह्या दिवशी उपवासामध्ये शक्यतो सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. कारण उपवास असल्यामुळे आपल्या शरीराला सोडियमची गरज खूप जास्त असते आणि सैंधव मिठातून ती भरून निघते. त्यामुळे सैंधव मिठाचा तुम्हाला वापर करायचा आहे. तसेच या दिवशी तुम्ही नारळ पाणी, त्याचबरोबर दूध, अंजीर, खजूर, शेंगादाणे, रताळे, वरईचे तांदूळ, भगर, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू हे जे काही सिजनेबल फळे आहेत तर ती तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर या दिवशी जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य अर्पण करणार आहे तर तो नैवेद्य शक्य असेल तर तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. गाय नसेल तर मग तुम्ही घरामध्ये स्वतः ग्रहण केला तरीही चालेल. त्याचबरोबर ह्या अंगारिका चतुर्थीला तिखट खाल्लं जात नाही, म्हणून शक्य असेल तर तुम्ही तिखट पदार्थ जे आहे तर ते आवर्जून टाळा. गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना सुद्धा तिखट घातलेले पदार्थ जे आहेत तर ते शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडणे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या दिवशी घरामध्ये कटकटी झाल्या तर घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती पसरत असते आणि त्यानंतर आपण जे काही पूजा करतो किंवा जे काही सेवा करतो त्याचे फळ आपल्याला मिळत नाही, तर ते सुद्धा आपल्याला मिळत नाही
आणि शक्यतो ह्या अंगारिका चतुर्थीचा उपवास जो आहे ना, तो आपल्याला स्वतःच्याच घरी सोडावा. तो खूप शुभ मानला जातो. त्याचबरोबर ह्या दिवशी दारावरती जर कोणी काही मागायला आले असेल तर त्या व्यक्तीला तसंच जाऊ द्यायचं नाही. अन्नदान तुम्ही करू शकता किंवा एखादा ग्लास पाणी त्या व्यक्तीला दिला तरी सुद्धा चालेल, पण ती व्यक्ती तशीच दारातून जाता कामा नये. याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्या चुकूनही तुम्हाला द्यायच्या नाही. त्यातील सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मीठ. हे लक्ष्मीकारक आहे, म्हणून लक्ष्मी स्वरूप ते समजलं जातं आणि म्हणून ह्या दिवशी मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. दुसरी वस्तू म्हणजे धने. धने हे धन प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी देखील आपण या धन्याची पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी आपल्या घरात धने आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. त्याचबरोबर या दिवशी वेलची आणि लवंग हे देखील कोणालाही द्यायचे नाही, कारण ते देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. तर ह्या 4 वस्तू ज्या आहेत त्या अंगारिका चतुर्थीला तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीत. यामुळे माता लक्ष्मी जी आहे आपल्या घरातून काढता पाय घेते आणि घरात गरिबी येते. त्याचबरोबर ह्या दिवशी अशा कोणत्या भाज्या आहेत त्या भाज्यांचं सेवन आपल्याला करायचं नाही. तर त्यामध्ये बघा, वांग्याची भाजी आणि कोबीची भाजी जी आहे तर ती ह्या दिवशी या 2 भाज्या आपल्याला चुकूनही खायच्या नाही आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाही, कारण कोणत्याही शुभ दिवशी किंवा शुभ तिथीला या भाज्यांचं सेवन करू नये असं म्हटलं जातं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणगणपते लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.